नमस्ते मित्रांनो, आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखा समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना। आणि हे बघा, आज आहेत ना सकाळी सकाळी इथे उसाच्या ज्या बांड्या आहेत ना त्या मी इथे घेत आहेत गायींसाठी। तर रोज थोड्याफार घ्याव्याच लागतात आणि आमच्या घरापासूनच गाड्या जातात, मग थोड्याफार घेतल्या जातात रोज। आणि थोडंसं लवकरच गाईमध्ये स्वयंपाक करून शेतामध्ये जायचं होतं, कारण शेतामध्ये फवारा मारायचा होता भाजीला। आणि हे बघा, इकडे उसळची भाजी, पापड मिरची, दूध, पोळ्या झटपट मी बनवून घेतलं आणि लगेच म्हटलं आता शेतामध्ये पण जायचं आहे। तिथे किचन ओटा पण मस्तपैकी साफ करून घेतला हो। थोडीफार जेवायची भांडी होती, म्हटलं तिकून आल्यावर करूयात। आणि हे तूप पण बनवायचं होतं। तर हे बघा मित्रांनो, मी इकडे आज आली आहे शेतामध्ये। आणि शेतामध्ये का आलो आहोत, कारण की आता काही इतकं काम नाही आहेत। मागेच भाजी खुरपण्याचं काम जे होतं ते झालं। आता इकडे भाज्या टाकल्या आहेत। हे बघा, इकडे मोहरी टाकलेली आहेत, अजून मोहरी छोटी छोटी उतरती आहेत। आणि इकडच्या साईडला माझे मिस्टर आहेत ना, माझ्या समोर, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी। तर इकडे माझे मिस्टर आहेत ना फवारा मारत आहेत। जी मोहरी आहेत, पहिली टाकलेली मोहरी आहेत, तर तिला फवारा करत आहेत, कारण की थंडीमुळे आहेत ना जे किडे अळ्या खूप जास्त आहेत। तर त्याच्यामुळे मग ते पानं भाजीचे पानं खाल्ले जातात, खाऊन टाकतात ते। तर मग त्याच्यामुळे फवारा मारणं खूप गरजेचं आहे। तर त्याच्यामुळे फवारा मारायला आलो आम्ही इकडे। आणि चिल पण निंदून झाला होता मागे, चिलाची भाजी तुम्हाला बॅक कॅमेराने ती पण दाखवते मी। तर ते पण निंदून झालं होतं, पण एक दोन वाफे राहिले होते, कारण त्याच्यामध्ये इतकं तण होतं, प्रचंड तण। तर मग तसंच ठेवलं, निबर पण झालं होतं खाली शेत। तर मग पाणी भरून दिलं आणि आता फवारा मारूयात आम्ही। आणि बघते तोपर्यंत मी हे चिल पण खुरपते थोडासा, म्हणजे चिलामधलं तण काढते आणि मग नंतर घरी जाऊयात। चला मग बॅक कॅमेरा दाखवते मी तुम्हाला। आणि हे बघा, इकडे हे बघा, ही चिलाची भाजी आहेत। हे बघा, हा चिल आहेत, ही चिलाची भाजी आहेत। तर ह्या चिलामधलंच हे तण काढायचं काम चालू आहेत। हे बघा, हे तण आहेत ना, हे काढायचं असं काम चालू आहेत माझं इथं। आता मिस्टरांना 2 वाजता ड्युटीवर पण जायचं आहे, पण म्हटलं तोपर्यंत थोडंसं निंदून घेऊयात, नाही का। नाहीतर मग ते एकटेच येत होते, पण म्हटलं चला मी पण येते तुमच्यासोबत। तर मग आता आम्ही दोघं पण आलो होतो आणि मी इकडं हे काम करत आहेत, चिलामधलं तण काढायचं। चिलाची भाजी मित्रांनो, हे बघा, ही आहे चिलाची भाजी। हे बघा, अशी असते चिलाची भाजी, खूप छान आहेत, मस्त आहेत। आणि त्या साईडला चला तुम्हाला दाखवते मी तिकडे डायरेक्टली जाऊन। हे बघा, ही चिलाची भाजी आहे, बघा किती मस्त आहेत ना, किती छान असा चिल आहे मस्तपैकी। हे थोडंसं जवळ बघूयात आपण। हे बघा, हा आहे चिल। हे बघा किती मस्त दिसत आहेत ना, खूपच दाट वाफा आहे हा, बघितलं ना। चला, आणि हे बघा, इकडे आहेत मोहरी। हे बघा, तुम्हाला दाखवत थोडंसं जवळूनच मी। हे बघा, ही आहेत मोहरीची भाजी। हे बघा, ही मोहरीची भाजी आहे इथून तिथून। आणि तिकडे माझे मिस्टर आहेत ना मोहरीच्या भाजीला फवारा मारतायत, कारण की एक 4-5 दिवस झालेत ना, तर त्याला पाणी आणि फवारा द्यावाच लागतो, थोडंसं खत पण टाकावं लागतं। हे बघा किती मस्त दिसत आहेत ना मोहरी। तर आता इतक्या पाण्यामध्ये आज तर पाणी नाही भरायचं, अजून 2 दिवसांनी भरायचे। तर पाणी भरलं की नंतर मोहरी काढायला येईल। आणि त्याच्यानंतर इकडे दुसरी पण मोहरी टाकली आहेत। हे बघा, इकडच्या साईडला शेत थोडंसं मोठं आहेत ना, मग इतकं म्हणजे 2-3 वाण करतो आम्ही शेतामध्ये। हे बघा, इकडे पण छोटी मोहरी उतरली आहेत। हे बघा, मोहरीची भाजी आहे। म्हणजे मित्रांनो, आता जितके दिवस थंडी आहेत ना, तितके दिवस या मोहरीला किंवा चिलाला बाजार असतो, खूप बाजार असतो। हे बघा, दुसरी उतरती आता। तर चला मग आता हिला पण नंतर पाणी भरायचंय, इतकी केलेली बघा इकडे। चला मग आता जास्त वेळ न घालवता घेऊ काम करून, नाही का। चला मग आता मी ना हे तण काढून घेते। बघा, आता एकटीला दाखवणं पॉसिबल नाही तितकं सर्व। मागच्या वेळेस काय झालं होतं मित्रांनो, बायका सांगितल्या होत्या, खूप साऱ्या बायका होत्या चिल चिमटण्यासाठी, पण मग हे 4-5 जे वाफे होते ना इकडच्या साईडचे, बांधाकडचे, तर मग ते खूपच भरलेले होते गच्च तणाने, त्याच्यामध्ये खूपच तण होतं। हे बघा,
मग त्याच्यामुळे ते अर्धे तसेच राहिले. आणि मग म्हटलं आता चला वेळ आहेत ना, माझ्या मिस्टरांना पण यायचं होतं इकडे फवारा मारण्यासाठी, तर म्हटलं चला आपण आता तेवढे तितकं त्याच्यामधलं तण जे आहेत ना ते काढून घेऊयात. हे बघा अशा पद्धतीने मी इथे तण काढत आहेत. आता काय थोडा वेळ, 1 तास, आता वाजलेत 12:30 पावणे 1 झाला आहेत. फक्त 2 वाजेपर्यंत, नंतर मिस्टरांना जायचं आहे ड्युटीवर आणि मला पण इथे थांबून काही जमणार नाही आहेत, कारण की घरी पण तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे गायी आहेत, तर मग गायींचं वगैरे काम असतं, मग घरीच जावं लागणार आहेत. चला मग आता घेते मी हे तण काढून, राहा व्हिडिओमध्ये, ठीक आहे. हे बघा मित्रांनो, आता झालंय सर्व काम. माझ्या मिस्टरांचं फवारायचं पण जे होतं ते सगळं झालं आहे आणि आता चालू आहोत घरी. तर हे बघा माझी भाजी बघा किती मस्त दिसत आहेत ना, एकच नंबर भाजी आहेत बघा मोहरीची. आणि आत्ताच काढायला पण येईल, 8-1 दिवसामध्ये तर येईल काढायला. मग बघू, पुन्हा बाजार पण आहेत भाजीला. चला मग आता हे बघा ही मोहरीची भाजी आहे, इतकी छान आहेत आणि खायला इतकी चविष्ट लागते ना, इतकी छान लागते भाजी खायला. म्हणजे थोडासा कांदा आणि लसणाची मिरची आणि शेंगदाणे टाकायचे, खूप छान लागते भाजी खायला. तुम्ही नक्की खाऊन बघा. तुमच्या इकडे जर नसेल भेटत तर विकत घेऊन खाऊन बघा, खूप छान लागते. नाहीतर आमच्या शेतामध्ये न्यायला या. चला मग आता जाऊयात घरी आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत राहा, ठीक आहे. घरी जाऊन पण मी काय काम करणार आहे, काय काय होणार आहे, नक्की बघा. मित्रांनो हे आहेत कांदे. म्हणजे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, मी माझ्या बहिणीच्या घरून कांदे आणले आणि जे कांदे माझ्याकडे होते ना ते त्याला अशा पद्धतीनं बघा सर्व मोड आले. आता हे फेकून देण्यापेक्षा आपण एक उपाय करूयात, ते प्रत्येक शेतकरी करतोच. तर हे कांद्यात मोड आलेले, हे बघा असे मोड आले आहेत, भरपूर सारे याला मोड आले. हे बघा आता आपण याची कांद्याची भाजी बनवूयात. आणि आता शेतामध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, मी काल शेतामध्ये पाणी भरलं ना, तर आता शेत ओला आहेत. तर हे जे कांदे आहेत ना असे मोडासहितच मी असे टोचून देणार आहेत ओल्या मातीमध्ये. कांद्याला मस्तपैकी कांद्याची भाजी उगवेल आणि मग मस्त भाजीला तयार. चला मग. तर हे बघा इकडे मी अशी बांध देत नाही, इकडे या बांधाला लावत आहे कांदे. बघा असे ओली माती कालच भरलं इथे, तर असं ओल्यामध्ये टोचून देऊयात हे कांदे. हे बघा सगळ्यांना मोड आले असे आणि शेत पण खूपच ओलं आहे. कालच पाणी भरलं, काल तुम्ही बघितलं असेल. हे कांदे लावून झालेत आणि हे बघा ही आहे मोहरी. काढून घेऊयात आपण मोहरी. काही हिरवी आहेत, काही वाळलेली आहे. जी वाळेल आहेत ना ती काढून घेऊयात. हे बघा भाजीसाठी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये दाखवलं होतं मी, नाही का. वाळलेली मोहरी आहेत ना ही पूर्ण काढून घेऊ. बघा बाकीचे हिरवे आहेत त्या काही मी काढत नाही. हे बघा अशा पद्धतीने ह्या मोहऱ्या आहेत. हिरव्या पण होत्या, पण हिरव्या मी नाही तोडल्या. ज्या वाळलेल्या आहेत ना त्या तोडून घेतल्या. काय लागलं ग. हे बघा कशा मोहऱ्या तयार झाल्या ना. हे बघा अशा पद्धतीने मस्त मोहरी आहे ना, किती छान आहेत ना. चला तूप आहेत ना, हे तूप काढायचं काम चालू आहे माझं. हे रोजच्याच माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतं, तर हे रोजचंच काम आहे माझं. मी काय आहेत ना तूप सेल करते, त्याच्यामुळे मग हे काम रोज असतं माझं.
तर हे बघा इकडे आता हे जे लोणी आहेत ना, हे लोणी एका साईडला जमा झालेत. याचा मस्त गोळा तयार करून घेऊ आपण. आणि जे राहिलेलं उरलेलं हे जे पाणी आहेत ना, हे पाणी मग म्हणजे टाकून द्यायचं, किंवा मग चांगलं पाणी असेल तर हे म्हणजे आता मी तर टाकूनच देते, कारण की त्याचा इतका वापर नाही होत. केव्हा केव्हा पीठ मळण्यासाठी घेते. तर ठीक आहे, चला आता पूर्ण लोणी काढून घेऊयात. आणि हो, व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला मी तूप तयार झालं की मग दाखवते. ठीक आहे, चला मग. आणि हे बघा इकडे हे जे लोणी आहेत ना, हे लगेच असं गरम करण्यासाठी मी गॅसवर ठेवलं, म्हणजे लोण्यापासून तूप बनवायचं. तर हे बघा आता थोडंच घेतलं मी इकडे, कारण की अर्जंट कस्टमरला द्यायचं होतं. अर्धा किलो तयार होतं तूप आणि थोडंसं अर्धा किलो बाकी होतं, म्हणून मग हे करत आहेत. तर हे बघा आता ठेवलं आहे गॅसवर. आता कमी गॅस करून ठेवायचं. 1 ते 1.5 तासामध्ये होईल हे. आणि बघा काय झालं, कमीच गॅस होता तरी पण हे तूप असं उतली जातं. त्याची काळजी घ्यायची. आणि त्याच्यामध्ये चमचा टाकायचा. म्हणजे मी खूप कमी गॅस केला होता तरी पण ते उती गेलं. जाऊ द्या, असू द्यात. आणि हे बघा, हे माझं पहिलं तूप तयार करून ठेवलं होतं अर्धा किलो, आणि कमी आलं होतं म्हणून मी परत दुसरं पण तयार करत आहेत. तर चला मग आता कस्टमरला द्यायचे आहेत. आणि त्याच्यासोबतच लगेच इकडे थोडीशी मेथीची भाजी आणि पोळ्या पण बनवल्या. तर आता हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे. तर चला, गुड नाईट.